गोकुळची निवडणूक म्हटलं की राडा आणि राजकारण ठरलेलंच असतं, पण यंदा अध्यक्षपदाच्या निवडीतही जोरदार रस्सीखेच रंगली। गोकुळच्या दुधात भेसळ मिळायची नाही, पण गोकुळच्या राजकारणात मात्र अजब भेसळ आहे। आता नावीद मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडली, पण अध्यक्षपदी विराजमान झालेला माणूस नेमका महायुतीचा की मवियाचा हेच कळायला मार्ग नाहीये। कारण धनंजय महाडिकही आनंदी आहेत आणि सतेज पाटीलही आपलाच विजय झाल्याचा दावा करतात। नावीद मुश्रीफ यांच्या निवडीमागे काय काय घडलं, मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत राजकारण कसं रंगलं आणि दोन्ही गटांनी काय काय खेळी खेळल्या पाहूयात या रिपोर्टमधून। गोकुळवर ज्याची सत्ता त्याच्या हाती कोल्हापूरच्या राजकारण्याच्या चाव्या असा समज आहे। गोकुळचा कारभार नावीद मुश्रीफांच्या हाती आला आणि कोल्हापूरच्या सत्तेच्या चाव्या हसन मुश्रीफांच्या हाती। त्यामुळे कोल्हापुरात हसन मुश्रीफांचा दबदबा चांगलाच वाढलाय। सोबतच नावीद मुश्रीफांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महायुतीने सतेज पाटलांना दणका दिल्याची चर्चा आहे। पण नावीद मुश्रीफांची अध्यक्षपदी निवड हा सतेज पाटलांसाठी खरंच धक्का होता का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण या सर्व वादाची सुरुवात झाली माजी अध्यक्ष अरुण डांगळे यांच्या राजीनामा न देण्याच्या चर्चेवरून। गोकुळचे अध्यक्षपद भूषवलेले अरुण डोंगरे हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। खरं तर त्यांची मुदत जी आहे ती 25 मे रोजी संपणार होती, मात्र त्यापूर्वी 15 दिवस आधीच डोंगरे हे राजीनामा देणार की नाही त्या चर्चा सुरू झाल्या। खरं तर या चर्चेमागे एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांनी घेतलेली आमदार विनय कोरे यांची भेट। या भेटीनंतर या सगळ्या गोकुळच्या राजकारणाची चर्चा जी आहे ती सुरू झाली आणि गोकुळमध्ये कोणता तरी मोठा भूकंप होणार अशा चर्चा सुरू झाल्यानं या गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत एक राजकीय घडामोड जी आहे ती पाहायला मिळाली। गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचाच उमेदवार असावा अशी अरुण डोंगरे यांची इच्छा होती। यासाठी अरुण डोंगरेंनी फडणवीस आणि शिंदेंची भेट घेतली। आमचा विरोध नाही, ऐकून घ्या, माझा व्यक्तिगत विरोध नाही, माझा विरोध नाही, वरिष्ठांचा विरोध आहे। माझा विरोध असं काय कारण आहे, आम्ही एकत्र काम करतोयच की, आणि एक मात्र आम्ही विषय सॉल्व्ह करतोय ना। आता प्रश्न काय आले, आम्ही बरं एका राजकीय महायुतीच्या प्रवाहात आहे। आम्हाला असं आहे की आणि दुसरा एक मुद्दा ऐकायचा आहे, राज शासनाचा विरोध घेऊन बऱ्याच अडचणी येऊ शकतात आणि प्रगती पण असू शकते। हे 4 वर्षात ऐकून घ्या, राज शासनाची म्हणजे मदत घेऊन ऐकून घ्या, आपण या गोकुळची प्रगती केलेली आहे आणि येत्या वर्षाचा प्रगती करायचा असेल तर अंगावर राज शासन घेऊन काय घेता येणार नाही, तर त्यांच्या मताचा आदर करून विषय सोडवावा। दुसरीकडे महादेवराव महाडिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेतली। एकूणच महायुतीचा उमेदवार अध्यक्षपदी बसावा म्हणून हा सर्व खटाटोप सुरू होता। आताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चाललाय हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे। आता ज्या काही घडामोडी होत आहेत, डोंगरे साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय, मुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। बघूया, सकारात्मक विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सतेज पाटलांनी कोल्हापूरच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून टाकला। गोकुळमधून महाडिकांची 25 वर्षांची सत्ता खालसा करून महाडिकांना मोठा धक्का दिला। याचीच परतफेड करण्यासाठी महाडिक संधीच्या शोधात होते। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी राज्य स्तरावरून कुठेतरी फिल्डिंग जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। महायुतीचाच उमेदवार गोकुळचा अध्यक्ष व्हावा अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून महायुतीच्या नेत्यांना मिळाल्या आणि याच्याच नंतर गोकुळचा अध्यक्ष निवडण्याआधी 1 दिवस पूर्वी गोकुळ जिल्हा बँकेमध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतीचे आमदार आणि नेते उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये विविध नावांची चर्चा झाली। मात्र यापूर्वी ज्या नावाची चर्चा होती ती शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव मागं पडलं आणि या संपूर्ण बैठकीमध्ये एक नाव नवीन समोर आले, ते नवीन नाव या बंद पाकिटामध्ये होतं आणि हेच नाव जे आहे ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या चिरंजीव म्हणजेच नावीद मुश्रीफ यांचं होतं। खरं तर सतेज पाटलांना एकटं पाडणं हा महायुतीचा डाव, पण इकडे सतेज पाटील एक वेगळीच खेळी खेळण्याच्या तयारीत होते। सतेज पाटलांनीही नावीद मुश्रीफांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे केलं। राजश्री शव परिवर्तन आघाडी म्हणून आमची सत्ता कायम आहे असं माझं मत। शेवटी सहकारातली समीकरणं ही वेगवेगळी सातत्यानं या ठिकाणी असतील। माझा प्रयत्न असेल की ते
आहे तसं ठेवण्याचा एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल की आहेच आघाडी राहावी, माझा प्रयत्न असणार आहे. गोकुळच्या चाव्या मुश्रीफांच्या हातात आल्या, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा की मवियाचा हा पेच अनेकांना पडला. कारण हसन मुश्रीफ महायुतीत आणि नावीद मुश्रीफ राजश्री शाहू आघाडीकडून अध्यक्षपदी विराजमान झाले. पण यावर उत्तर देणं खुद्द नावीद मुश्रीफांनीही टाळलंय. हम सब एक है, हम सब एक है, वाक्यात उत्तर द्या. महाविकास हम सब एक है म्हणून सांगितलं ना. राजश्री शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय व्यासपीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या कागल मतदारसंघातले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय खेळीची, आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेली घट्ट मैत्री आणि राज्यातल्या महायुतीतले महत्त्वाचे नेते हसन मुश्रीफ यांना कोल्हापुरातल्या सहकारी संस्था ताब्यात ठेवण्यासाठी किंवा कोल्हापुरातलं राजकारण ताब्यात ठेवण्यासाठी अधिकाधिक फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातल्या महायुतीचा पाठिंबा आणि जिल्ह्यात आमदार सतेज पाटील यांची साथ घेऊन गोकुळच्या राजकारणामध्ये स्वतःच्या मुलाचं अध्यक्षपद मिळण्यासाठी मुश्रीफ जे आहे ते कुठेतरी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. आणि याचाच फायदा जो आहे तो नावीद मुश्रीफ यांना गोकुळचं अध्यक्ष बनण्यासाठी सोयीस्कर ठरला.